हाय फ्रेंड्स, वेलकम इन अवर चॅनल लेट्स लर्न. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टेन्सेस म्हणजेच काळ याबद्दल काही माहिती. चला तर मग आपण सुरू करूया. परंतु सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमची कमेंटही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला तर मग आपण सुरू करूया टेन्सेस. सर्वप्रथम आपण टेन्सेसचा हा एक चार्ट पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण किती टेन्सेस आहेत आणि त्या प्रत्येक टेन्सेस मध्ये सेंटेन्सचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं ते पाहणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक टेन्सचा काही एक्झाम्पल्स घेऊन स्टडी करणार आहोत. तुमच्या समोर पहा, दिसतायत एकूण 3 टेन्सेस टोटल आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. इंग्लिश मध्ये प्रेझेंटचे 4, पास्टचे 4 आणि फ्युचरचे 4 असे टेन्सेस सब टेन्सेस आहेत. म्हणजे सिंपल टेन्स आहे, कंटिन्युअस टेन्स आहे, परफेक्ट टेन्स आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस असे टेन्सेस आहेत. मग त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस V1 और V5. सिंपल पास्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस V2. सिंपल फ्युचर मध्ये सब्जेक्ट प्लस विल और शल प्लस V1. कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस V4. पास्ट कंटिन्युअस मध्ये सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस V4. फ्युचर कंटिन्युअस मध्ये सब्जेक्ट प्लस विल किंवा शल प्लस बी प्लस V1. परफेक्ट प्रेझेंट मध्ये सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3. परफेक्ट पास्ट मध्ये सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 आणि परफेक्ट फ्युचर मध्ये सब्जेक्ट प्लस विल किंवा शल प्लस हॅव प्लस V3. तेच कंटिन्युअस मध्ये आलो तर आपल्याला पहा, सब्जेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये आपण पाहतोय सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V4. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सब्जेक्ट प्लस विल किंवा शल प्लस हॅव आणि प्लस V4. तुमच्या एक लक्षात गोष्ट निश्चित झालेली असेल की परफेक्ट टेन्स हा जो पूर्ण आपला परफेक्ट टेन्सचा जो आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट असेल, पास्ट परफेक्ट असेल आणि फ्युचर परफेक्ट असेल, या सर्व भागामध्ये सर्व ठिकाणी म्हणजे तिन्ही टेन्सेस मध्ये V3 चाच वापर केलेला आहे. तिन्ही ठिकाणी पहा V3 आहे, कारण तो परफेक्ट टेन्स आहे. बरं, V3 बरोबर आणखीन काय याच्यामध्ये हॅव किंवा हॅज किंवा हॅड या 3 पैकी एक तरी शब्द आलेला आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव किंवा हॅज आलेला आहे, पास्ट मध्ये फक्त हॅड आलेला आहे आणि फ्युचर मध्ये फक्त हॅव आलेला आहे. म्हणजेच परफेक्ट टेन्स मध्ये हॅव प्लस V3 अशा प्रकारचं स्ट्रक्चर, हॅव, हॅज किंवा हॅड प्लस V3 असं स्ट्रक्चर असायलाच हवं. मग तो परफेक्ट टेन्स आहे. मग तो प्रेझेंट, पास्ट, फ्युचर ते त्याच्यामधले हॅव, हॅज किंवा हॅड वरून आपण ठरवू शकतो. त्याचबरोबर परफेक्ट टेन्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल की तिन्ही ठिकाणी प्रेझेंट टेन्स असू दे, पास्ट टेन्स असू दे किंवा फ्युचर टेन्स असू दे V4च आलेला आहे, कारण कंटिन्युअस टेन्स आहे आणि परफेक्ट आहे म्हणून हॅव किंवा हॅज किंवा हॅड आलेलं आहे. ओके, आता बिन का आलाय तेही आपण पाहणार आहोत, परंतु आपण पुढील एक्झाम्पल्स कडे जाऊया. थोडंसं डिटेलमध्ये आपण हे पाहूया. चला तर मग आपण लगेच सुरू करूया. सिंपल प्रेझेंट टेन्स सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळामध्ये काय येणार आहे तर जसं मगाशी आपण पाहिलेलंच होतं, सब्जेक्ट येणार आहे तुमचा कोणताही प्लस वर्ब येणार आहे, V1 येणार आहे किंवा V5 येणार आहेत. कारण की V1 किंवा V5 का, कारण V1 जो आहे तो मोस्टली प्रेझेंट टेन्स मध्येच वापरला जातो, साध्या वर्तमान काळात रूपात वापरलेला जातो. परंतु आणि V5 जो आहे तोही साध्या वर्तमान काळातच वापरला जातो, परंतु जर का कर्ता हा थर्ड पर्सनल सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम असेल तर V5 चाही वापर केला जातो, जे आपण वर्बच्या फॉर्म्स मध्ये पाहिलेलं होतं. मग याच्यामध्ये एक्झाम्पल कसे असतील तर पहा, रामू वर्क्स इन अ फार्म अशा प्रकारचं आहे. इथे पहा, जे वर्ब आहे त्या वर्बला S लागलेला आहे, V5 आलेला आहे. किंवा द सन रायझेस इन द ईस्ट असं म्हटलेलं आहे, तर रायझेस आहे ते सुद्धा सिंपल प्रेझेंट मध्ये आलेलं आहे, V5 आलेला आहे. त्याचबरोबर आणखीन एक दिलेलं आहे एक्झाम्पल, आय गेट अप एव्हरी डे ऍट 6 o'clock. मग इथं गेट जे आहे, गेट अप हे काय आहे तर सिंपल म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं हे आहे, म्हणजेच V1 फॉर्म आहे, वर्बचं पहिलं रूप आहे हे.
लक्षात घ्या मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे हा एक तर आपली डेलीची आपण जी कामं करत असतो, जे आपण नेहमीच करत असतो, अशी कामं ज्यावेळेस सांगायची असतात आपल्याला, त्यावेळेस आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. किंवा काही वेळेस काही युनिव्हर्सल ट्रूथ असतील किंवा काही फॅक्ट्स असतील, जसे सायंटिफिक फॅक्ट्स असतील किंवा मग हॅबिच्युअल फॅक्ट्स असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्ट्स किंवा दररोजची क्रिया दाखवण्यासाठी आपण बऱ्याच वेळेस सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जसं आपण स्ट्रक्चर इथे पाहिलं, सब्जेक्ट येणार आहे प्लस V1 किंवा V5, म्हणजे याच्यामध्ये आपण ऑक्झिलरी घेतलेलंच नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा होतो का की याच्यामध्ये ऑक्झिलरी येतच नाहीये? येतात. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा ऑक्झिलरी येतात. मग पहा, प्रेझेंट टेन्स म्हटलं की आपल्याला असं वाटतं एम इज आर हे जे आहेत हे तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच ऑक्झिलरी आहे. लक्षात घ्या, हे प्रेझेंट टेन्स फॉर्म करतात, परंतु जर का एम इज आर हे एखाद्या वाक्यामध्ये येऊ शकतात, परंतु जर का सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला त्यांचा वापर करायचा असेल तर त्यांना ऍज अ मेन वर्ब घ्यावं लागतं आपल्याला, कारण की ते सहाय्याचं काम करू शकत नाही. जर का त्याने सहाय्याचं काम केलं तर आपल्याला दुसरा मेन वर्ब इथे घ्यावा लागतो. म्हणजे आपण जसं कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये म्हणतो आय एम गोइंग, म्हणजे एम आहे आणि त्याच्याबरोबर गो हे सुद्धा आलेलं आहे, परंतु सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये गोइंग वगैरे ING लागत नाही, फक्त काय लागतो ESS किंवा मग डायरेक्ट वर्ब V1 फॉर्म लागतो. त्याच्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज आर येऊ शकतात, परंतु ते फक्त मेन वर्ब म्हणून. ओके, म्हणजेच मेन वर्ब म्हणजेच काय पाहिजे, एक्झाम्पल दिलेलं आहे मी, दे आर स्टुडंट्स. मग इथं आर जे आहे ते आर काय आलेलं आहे, मेन वर्ब, मुख्य वर्बच्या रूपामध्ये काय आलेलं आहे, इथे आर आलेला आहे. मग असे येऊ शकतात. या काळाला, या वाक्यातल्या काळाला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे असं म्हणू शकतो. किंवा मग आपण इथे आणखीन एक म्हटलेलं आहे की आय एम युअर फ्रेंड. आता जर का इथे मी आय एम युअर फ्रेंड म्हटलं तर एम जे आहे हे सुद्धा काय आहे, एम हे इथे मेन वर्ब म्हणून आलेलं असल्यामुळे इथे अशा प्रकारची वाक्यामध्ये चालू शकतं. म्हणजे एम इज आर मेन वर्ब म्हणून आले तर चालू शकतात. मग काही वेळेस पहा, याच प्रकारच्या वाक्यांमध्ये आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे असतात किंवा आपल्याला क्वेश्चन्स बनवायचे असतात. कारण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त साधीच वाक्य बनतात असं नाही, काही वेळेस सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा आपण प्रश्न किंवा निगेटिव्ह वाक्य बनवू शकतो. जसं मी जर का इथे म्हटलेलं असेल तुम्हाला की इथे जर का म्हटलं आय प्ले क्रिकेट, अशा प्रकारचं एक संदर्भ वाक्य म्हटलेलं असेल की आय प्ले क्रिकेट. आता हे वाक्य काय आहे, आय प्ले क्रिकेट हे जे वाक्य आहे पाहूया आपण, आय प्ले क्रिकेट. आता हे वाक्य हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. आता मला याला निगेटिव्ह करायचं आहे. आता जर का मला याला निगेटिव्ह करायचं असेल या वाक्याला, तर खूप महत्वाचं आहे वाक्यामध्ये नॉट घालणं. बरं, या वाक्यामध्ये फक्त नॉट घालून चालणार नाही. म्हणजे मी जर का वाक्याला म्हटलं आय नॉट प्ले क्रिकेट, तर ग्रॅमॅटिकली द सेंटेन्स इज नॉट करेक्ट. मग नॉट घालताना किंवा नॉट जर का आपल्याला वापरायचं असेल निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये, तर त्या नॉट बरोबर आपल्याला एखादं ऑक्झिलरी ही घेणं महत्वाचं असतं. मग ऑक्झिलरी कोणतं घ्यायचं, तर लक्षात घ्या, या प्रकारच्या सेंटेन्सेस मध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू किंवा डज यांचा ऑक्झिलरी म्हणून वापर करू शकतो. मग इथे काय येणार आहे, आय आणि सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे डू किंवा डज. जसं डज जे आहे ते नेहमी थर्ड पर्सनल सिंग्युलरला वापरलं जातं. मग आय आहे फर्स्ट पर्सनल आहे, मग त्याला काय येणार आहे, डू. मग काय येणार आहे, आय डू नॉट. ओके, आय डू नॉट प्ले क्रिकेट असं वाक्य आपण करू शकतो. म्हणजे पहा, या वाक्याला मी निगेटिव्ह करण्यासाठी काय केलेलं आहे, डूचा वापर घेतलेला आहे. म्हणजे डू किंवा डज हे अशा प्रकारचे ऑक्झिलरी आहे जे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मला सेंटेन्सला निगेटिव्ह टच देण्यासाठी किंवा निगेटिव्ह करण्यासाठी म्हणूयात आपण, मला डू किंवा डजचा वापर होऊ शकतो. मग याला आपण असंही म्हणू शकतो, आय डोंट प्ले क्रिकेट किंवा आय डू नॉट प्ले क्रिकेट, दोन्ही अगदी बरोबर आहेत. ओके, त्याचबरोबर काही वेळेस सेंटेन्सेस मध्ये मला निगेटिव्ह सुद्धा करायचं असतं. मग निगेटिव्ह कसे करायचे आहेत, तर पहा, निगेटिव्ह झालं आपलं क्वेश्चन करायचे असतील. समजा मला हेच क्वेश्चन विचारायचं असेल, तर पहा इथे आपण असं म्हणू शकतो की डू दे हॅपी, असा प्रश्न विचारलेला आहे, डू आलेला आहे म्हणजे ऑक्झिलरीने सुरुवात झालेली आहे. आपल्याला या प्रश्न बनवताना किंवा निगेटिव्ह सेंटेन्स करताना नेहमीच आपल्याला ऑक्झिलरीची गरज असते आणि म्हणून या ठिकाणी डू किंवा डज आपल्याला हेल्पसाठी येत असतात. ओके, तर अशा प्रकारचे आपल्याला काय करायचे आहे, डू किंवा डज हेल्पसाठी येत असतात. किंवा जसं मी इथे म्हटलेलं आहे की डू किंवा डज हे निगेटिव्ह सेंटेन्स किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवण्यासाठी येतात, परंतु प्रत्येकच वेळेस ते तेच काम करण्यासाठी येतील असं नाही. तर काही वेळेस हे जे आहेत डू आणि डज जे आहेत ते मेन वर्ब म्हणून सुद्धा येऊ शकतात वाक्यामध्ये. मेन वर्ब म्हणून कसे येऊ शकतात, तर अगदी साधा आहे की आय डू
ओके, आय डू माय असाइनमेंट. पहा इथं सेंटेन्स एक दिलेला आहे मी ऑलरेडी. काय आहे की आय डू माय असाइनमेंट. इथे जे डू आलेला आहे हा मेन वर्ब म्हणून आलेला आहे. ओके, मग जर का डू किंवा डज बरोबर एखादं दुसरा मेन वर्ब आला तर ते ऑक्झिलरीचं काम करतात असं समजायचं आहे. आणि त्यांच्याबरोबर कोणताही दुसरा आला नसेल वर्ब मेन वर्ब तर ते मेन वर्बचं काम करतायत असं आपण ठरवू शकतो. ओके, मग हे झाले कशामध्ये तर सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य. आणखीन एक की सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे ना, जी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत आपण जे म्हणतो आज्ञार्थी वाक्य, या आज्ञार्थी वाक्यांमध्ये सुद्धा नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्सचाच वापर केला जातो. कारण इतर दुसऱ्या कोणत्याही टेन्स मध्ये आज्ञार्थी वाक्य इंग्लिश मधले आज्ञार्थी वाक्य केली जात नाही. त्याच्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच आज्ञार्थी वाक्य असतात. असं कम हिअर असं म्हटलं की याच्यामध्ये फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्सच येणार आहे. आणि सिंपल म्हणजे याच्यामध्ये सब्जेक्ट नसल्यामुळे किंवा सब्जेक्ट यू हा असल्यामुळे फक्त V1 चाच वापर इथे येतो. ओके, आता आपण त्याच्या पुढचं पाहूया की सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय येणार आहे तर पाहूया आपण. सिंपल पास्ट टेन्स अगदी सेम. तुम्हाला जर का सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्यवस्थित वापर कळाला असेल तर अगदी त्याचप्रमाणे आहे सिंपल पास्ट टेन्स. फक्त फरक काय आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण V1 और V5 चा वापर करतो आणि इथे आपण V2 चा वापर करत असतो. इथे आपण काय करत असतो V2 चा वापर करत असतो. म्हणजे पहा सब्जेक्ट आहे, वर्ब टू आहे आणि प्लस अदर सेंटेन्स. म्हणजे काय आलेलं आहे दे कम्प्लिटेड देअर टास्क. मग काय झालेलं आहे दे सब्जेक्ट आहे, कम्प्लिटेड हे काय झालेलं आहे वर्ब टू आहे म्हणजे पास्ट टेन्स फॉर्म आहे आणि देअर टास्क हे ऑब्जेक्ट आहे. इथे डॅश एवढ्यासाठीच दिले की इथे काही वेळेस ऑब्जेक्टही येऊ शकतं, काही वेळेस ऍडवर्ब येऊ शकतं किंवा आणखीन कोणताही शब्द येऊ शकतो, चेंज होत असतो इथला शब्द. त्याच्यामुळे इथे आपण डॅश दिलेला आहे. ओके, किंवा मग आणखीन एखादं एक्झाम्पल ही जम्प्ड ओव्हर द वॉल. मग इथे सुद्धा काय झालेलं आहे जम्प्ड हे काय झालेलं आहे V2 आहे म्हणजे पास्ट टेन्स फॉर्म. साध्या प्रकारचं आहे. जसं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये होतं एम इज आर येऊ शकतात परंतु ऍज अ मेन वर्ब, तसं इथेही आहे वॉज आणि वर येऊ शकतात पण ऍज अ मेन वर्ब. ओके, मग कसे येणार आहे दे वर स्ट्रेंजर्स. मग इथे काय आलेलं आहे इथे वर जे आलेलं आहे हे वर म्हणजेच काय आहे मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. किंवा आपल्याला जर का सेंटेन्स बनवायचं असेल किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल आपल्याला किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तरी सुद्धा आपण इथे जसं सिंपल प्रेझेंट मध्ये आपण डू किंवा डजचा वापर केला त्याप्रमाणे सिंपल पास्ट मध्ये आपण डिडचा वापर करणार आहोत. म्हणजेच काय झालेलं आहे ही डिड नॉट ड्रिंक टी किंवा डिड ही गो देअर. म्हणजे इथे डिडचा वापर करण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी केलेला आहे. त्याचबरोबर याच डिडचा मेन वर्ब म्हणून सुद्धा होऊ शकतो. जसं मगाशी आपण म्हटलं आय डू माय वर्क, त्याप्रमाणे आय डिड धिस म्हणजे डिड इथं मेन वर्ब म्हणून आलेला आहे. तर अशा प्रकारचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये स्ट्रक्चर असणार आहे. पुढे आपण पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्स जे आहे ते साधा भूतकाळ. भूतकाळामध्ये एखादी ऍक्शन झालेली असेल त्याचा पूर्ण आपल्याला त्याच्याबद्दल आणखी निश्चित माहिती देता येत नाही परंतु पास्ट टेन्स मध्ये ऍक्शन घडलेली आहे हे सांगण्यासाठी आपण भूतकाळाचा वापर करत असतो सिंपल पास्ट टेन्स. त्याच्यानंतर आपण पुढचं पाहूया सिंपल फ्युचर टेन्स. आता सिंपल फ्युचर टेन्स म्हटलं की इथे विल आणि शल आलं. लक्षात घ्या सिंपल फ्युचर टेन्स म्हटलं की शल विल सगळीकडे आलं. मग ते चारही प्रकारचे फ्युचर टेन्स मध्ये शल विल येणार आहे. तर पहा सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे तर सब्जेक्ट आहे प्लस शल किंवा विल प्लस V1. लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे की शल आणि विल नंतर ऑलवेज V1च येणं म्हणजे क्रियापदाचं मूळ रूपच त्या ठिकाणी येतं. इथे कधीही V2, V3, V4 किंवा V5 येत नाही. कारण की जे ऑक्झिलरी आहेत म्हणजे शल असेल, विल असेल, कॅन असेल, कुड असेल, मे असेल, माइट असेल किंवा गोइंग टू असेल किंवा आणखीन कोणतेही ऑक्झिलरी आलं, मॉडल ऑक्झिलरी आपण असं म्हणत असतो. जर का मॉडल ऑक्झिलरी आले तर त्याच्यानंतर वर्ब हे नेहमी रूट फॉर्म मध्येच येत असतं. ओके, त्याचबरोबर टूच्या नंतरही आपण वर्ब जे आहे ते रूट फॉर्म मध्येच लिहायचं आहे. याचा आपण पुढे माहिती घेऊयात. ओके, परंतु आता इथे आपण पाहूया की सिंपल फ्युचर टेन्स मधलं वाक्य कशा प्रकारचं आहे आय शॅल कम्प्लीट माय वर्क. अशा प्रकारचं वाक्य इथे होऊ शकतं किंवा वी विल नो अवर एक्झाम रिझल्ट इन जुलै. अशा प्रकारचं सेंटेन्स होऊ शकतं. म्हणजे पहा इथे शल नंतर कम्प्लीट हे जे आलेलं आहे हे V1 आहे आणि विलच्या नंतर नो हे जे आलेलं आहे ते सुद्धा मूळ रूपातच आलेलं आहे. ओके, त्याचबरोबर आणखीन एक आपल्या मनात नेहमीचा प्रश्न असतो की शल नेमका कुठे वापरायचा आणि विल नेमका कुठे वापरायचा. तर लक्षात घ्या शल आणि विल
हे जे आहेत हे ऍक्च्युली इक्विव्हॅलंटच आहेत तसं म्हणायला गेलं तर, परंतु तरी देखील आपण त्याचा काही ठराविक पर्सनल प्रोनाउन्स बरोबर वापर करत असतो. जो आपल्याला इथे दिलेला आहे की आय आहे म्हणजे फर्स्ट पर्सनल प्रोनाउन बरोबर नेहमी शलचाच वापर केला जातो. म्हणजे आय असेल किंवा वी असेल हे जे आहे ते फर्स्ट पर्सनल प्रोनाउन आहेत आणि फर्स्ट पर्सनल प्रोनाउन बरोबर नेहमी शलचा वापर केला जातो. त्याचबरोबर सेकंड आणि थर्ड पर्सनल प्रोनाउन बरोबर म्हणजेच ही असेल, शी असेल, यू असेल, दे असेल या प्रमाणचे किंवा एखाद्याचं नाव असेल तर त्या ठिकाणी आपण नेहमी काय करत असतो, विलचा वापर करत असतो. परंतु पहा, जरी असं ग्रामर सांगत असेल, जरी आपण असा वापर करत असेल तरी आपण टेन्सेस पुरता हा वापर करणार आहे. याच्यात जर का आपण विरुद्ध वापर केला म्हणजे शल जे आहे ते शल आपण सेकंड किंवा सेकंड किंवा थर्ड पर्सनल प्रोनाउन बरोबर वापरलं आणि विल जे आहे ते आपण फर्स्ट प्रोनाउन बरोबर वापरलं तर द सेंटेन्स बिकम मोर डेफिनेट. एखादं सेंटेन्स डेफिनेट म्हणजे निश्चयाने सांगण्यासाठी आपण आय बरोबर विलचा वापर करू शकतो. पहा, आपण असं म्हणत असतो, समजा मी एखादं काम करणार असेल, आय शॅल डू दिस, मी हे करेल असं आपण सहज म्हणत असतो. परंतु मला एखाद्याला धमकी द्यायची असेल की आय विल सी यू, मी तुला बघूनच घेईल, त्यावेळेस आपण बरोबर विलचा वापर करतो, कारण की त्यावेळेस मला ते वाक्य तिथे डेफिनेट करायचं असेल, निश्चित सांगायचे असेल. ओके, मग त्याप्रमाणे आपण काय करू शकतो, आय बरोबर विलचाही वापर करू शकतो किंवा वी बरोबर विलचाही वापर करू शकतो. वी विल विन, आम्ही नक्कीच जिंकू, ज्यावेळेस आपण कॉन्फिडन्स न सांगत असतो त्यावेळेस वी विल. परंतु वी शल ज्यावेळेस आपण म्हणत असतो त्यावेळेस भविष्य काळात कधीतरी घडणारी घटना. आय शल कधीतरी, आय विल होणारच, अशा प्रकारचा याचा वापर आहे. डेफिनेट फ्युचर टेन्स बद्दल आपण पुढे आणखी माहिती पाहणार आहोत. ओके, त्याचबरोबर इथे जे टिप दिलेली आहे तेही तुम्हाला सांगितलेलंच आहे की ऑलवेज यूज V1 विथ शल विल और ऑल मॉडेल ऑक्झिलरी, सर्वच मॉडेल ऑक्झिलरीज बरोबर V1 चाच वापर करावा. ठीक आहे, आता पुढे आपण जाऊया कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कडे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पहा, जिथे जिथे कंटिन्युअस टेन्स आहे तिथे तिथे आयएनजी आलेला आहे. कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर एम इज आर V4, कंटिन्युअस पास्ट असेल तर वॉज वर V4 आणि कंटिन्युअस फ्युचर असेल तर शॅल, विल आणि बी आणि V4, अशा प्रकारचं V4 सगळीकडे आलेला आहे. पाहूयात आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये. तर स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये, तर सब्जेक्ट आलेला आहे, सब्जेक्ट नंतर एम असेल किंवा इज असेल किंवा आर असेल, यापैकी कोणताही एक ऍज पर सब्जेक्ट, जो सब्जेक्ट आला त्या सब्जेक्टला योग्य असा. जर का सब्जेक्ट ही, शी, इट असेल तर इज येणार आहे, सब्जेक्ट आय असेल तर एम होणार आहे आणि सब्जेक्ट प्लुरल असेल तर आर येणार आहे. आणि याबरोबर V4, कारण की क्रिया कंटिन्युअस आहे सांगण्यासाठी. एक्झाम्पल दिलेले आहेत पहा, मीना इज वॉटरिंग द ट्री. मग इथे काय झालेलं आहे पहा, कन्स्ट्रक्शन कसं आहे, इज वॉटरिंग, इज आहे आणि V4 चा वापर आलेला आहे. त्याचबरोबर सेकंड सेंटेन्स, दे आर मेकिंग द फन, आर मेकिंग, हेही काय झालेलं आहे तर एम इज आर प्लस V4 आलेला आहे. त्याचबरोबर आय एम फीलिंग, आय एम फीलिंग इंक इन द पेन, मग एम फीलिंग, हे स्ट्रक्चर झालेलं आहे कंटिन्युअस प्रेझेंट. नेहमी एम इज आर प्लस V4 दिसला की समजून जायचं कंटिन्युअस प्रेझेंट आहे, कारण एम इज आर शोज दॅट इट इज प्रेझेंट टेन्स आणि V4 इज शोइंग इट इज कंटिन्युअस टेन्स. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये तसंच आहे, was were shows it's a past tense and V4 shows it's a continuous tense. So continuous past tense means was or were plus V4. Sentence example आहे पहा, he was selling his new car. मग इथे काय झालं, was selling. याच was च्या ऐवजी इथे is असेल तर कंटिन्युअस प्रेझेंट झालेला आहे, परंतु was selling आल्यामुळे काय झालं तर कंटिन्युअस पास्ट झालेला आहे. We were watching the new movie. मग इथे काय झालं, वर वॉचिंग, म्हणजे काय झालेलं आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स झालेला आहे. पुढे आपण जाऊया कंटिन्युअस फ्युचर टेन्स. कंटिन्युअस फ्युचर टेन्स मध्ये काय होणार आहे तर पहा, इथे आपल्याला दिलेलं आहे की कंटिन्युअस फ्युचर टेन्स मध्ये काय होणार आहे तर सब्जेक्ट येणार आहे, सब्जेक्टच्या नंतर शल किंवा विल. ओके, ऍज पर सब्जेक्ट, त्याच्यानंतर बी हा येतो आणि त्याच्यानंतर V4. आता लक्षात घ्या बी इथे का आला असेल तर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर पहा, विल मगाशी मी सांगितल्याप्रमाणे विल किंवा शल नंतर नेहमी V1 यायला हवा, परंतु हा कंटिन्युअस टेन्स आहे आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला V4 घ्यावा लागतो. मग V4 घ्यायचा तर मग तो शल आणि विल नंतर लगेच लिहिता येणार नाही, म्हणून आपण या V4 च्या आणि शल विलच्या मध्ये बी
हा V1 घेतलेला आहे. म्हणजे पहा टू बी चा V1 बीच आहे ना, V2B मी मागे फॉर्म्स ऑफ वर्क घेतले होते त्यावेळेस तुम्हाला एक चार्ट दिला होता. ओके, आणि त्याच्यामध्ये टू बी चे फॉर्म जे होते 5 फॉर्म्स टू बी चे, त्याच्यामध्ये V1 मध्ये बीच होतं, टू बी हे होतं आणि त्याच्यामुळे बी ऍज अ V1 आपण इथे घेतलाय आणि V4 घेतलाय. म्हणजे या वाक्याचा अर्थ जराही चुकीचा होणार नाही. म्हणजे आय शॅल बी प्लेइंग क्रिकेट, इथे बी आल्यामुळे काय झालं, शल बरोबर V1 आलाय, विल बरोबर V1 आलाय आणि त्याच्यानंतर V4 घेतला तरी चालणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे he will be folding the paper. इथे पण पहा will be folding हे काय झालेलं आहे V4. पहा तुमच्या लक्षात आलं असेल कंटिन्युअस मध्ये सगळीकडे V4 आहे. ओके, म्हणजे कंटिन्युअस तिन्ही टेन्स मध्ये V4 भेटणार आहे. परंतु am जर बरोबर आला तर कंटिन्युअस प्रेझेंट, was जर बरोबर आला तर कंटिन्युअस पास्ट आणि will shall be बरोबर आला तर कंटिन्युअस फ्युचर. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचे पाहूया इथे परफेक्ट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट चे पाहूया आपण. ओके, आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट फ्युचर टेन्स असे तिन्ही आपण पाहूया. तर पहा इथं परफेक्ट टेन्स आला म्हणजे आपल्याला काय यायला पाहिजे, लक्षात ठेवा एखादा टेन्स परफेक्ट आहे हे सांगण्यासाठी आपल्याला नेहमी त्या टेन्स मध्ये काय यायला हवं आपल्याला, तर हॅव किंवा हॅज किंवा हॅड. लक्षात घ्या, एक तर हॅव असू देत तुमचा किंवा हॅड असू देत किंवा हॅज असू देत, या तिन्हीपैकी कोणताही एक काय म्हणतो आपण त्याला ऑक्झिलरी येऊ देत आणि त्याच बरोबर V3 यायला हवं. ओके, त्याचबरोबर काय यायला पाहिजे, V3 यायला हवं. तर आपण त्याला काय म्हणू शकतो की द टेन्स इज परफेक्ट. हा टेन्स काय आहे म्हणू शकतो की परफेक्ट टेन्स आहे. मग हा जर का परफेक्ट टेन्स असेल तर कोणता परफेक्ट टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट मला हवं असेल तर मी काय घेणार आहे, हॅव किंवा हॅज बरोबर V3 घेतला परफेक्ट प्रेझेंट, हॅड बरोबर V3 घेतला परफेक्ट पास्ट आणि विल शल आणि हॅव बरोबर परफेक्ट V3 घेतला तर परफेक्ट फ्युचर. तर आपण डायरेक्ट सेंटेन्स पाहूयात म्हणजे आपल्याला जास्त लक्षात येईल. तर इथे आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि आपण पाहूया. सब्जेक्ट आलेला आहे हॅव किंवा हॅज, थर्ड पर्सनल सिंग्युलर प्रोनाउन असेल म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम असेल तर हॅजचा वापर करावा आणि करता हा जर का तृतीय पुरुषी एकवचनी असेल म्हणजे प्रथम पुरुषी किंवा तृतीय पुरुषी असेल तर मग हॅवचा वापर करावा किंवा तृतीय पुरुषी अनेकवचनी असेल तर हॅवचा वापर करावा. आणि याबरोबर V3 म्हणजे क्रियापदाचे धातू साधित तिसरे रूप हेही खूप महत्वाचं आहे. मग पहा आय आला सब्जेक्ट, त्याचबरोबर हॅव आय आहे म्हणून हॅव बरोबर आलेला आहे, फील्ड हे V3 आलेला आहे आणि ऑब्जेक्ट आलेला आहे. ओके, म्हणजे काय झालेलं आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं कम्प्लीट परफेक्ट सेंटेन्स. पुढे आपण पाहूया, सॉरी, शी हॅज कलर्ड द पिक्चर. मग इथे सुद्धा काय आहे, हॅज आलेला आहे आणि कलर्ड आलेला आहे म्हणजे हॅज प्लस V3 आलेला आहे. मग काय झालेलं आहे हे, तर परफेक्ट प्रेझेंटचं टेन्स सेंटेन्स झालेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया परफेक्ट पास्ट. परफेक्ट पास्ट मध्ये एवढाच फरक आहे की ते हॅव किंवा हॅजच्या ऐवजी आपण हॅड वापरणार आहोत कारण पास्ट टेन्स आहे ना म्हणून हॅड. मग हॅव हॅज ला काढ जसं प्रेझेंट परफेक्ट मध्ये तरी विचार करावा लागतो आपल्याला हॅव घ्यायचा की हॅज घ्यायचा, परंतु परफेक्ट पास्ट मध्ये हॅडच आहे. कोणतंही सर्वनाम असू दे, प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी तृतीय पुरुषी, हॅड म्हणजे हॅडच. ओके, मग ठीक आहे आपण पाहूया सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 म्हणजेच ही सब्जेक्ट आलेला आहे, हॅड आलेला आहे आणि त्याच्यानंतर मग V3 आणि नंतर मग ऑब्जेक्ट. ही हॅड स्टोलन माय पेन किंवा दे हॅड हर्ड द न्यूज बिफोर. मग इथे सुद्धा काय झालं हॅड आणि V3. हिअरचं काय झालं, हर्ड हे काय झालेलं आहे V3 झालेलं आहे. ओके, त्याचबरोबर आता पुढचं आपण पाहूया परफेक्ट फ्युचर टेन्स. परफेक्ट फ्युचर टेन्स असेल तर कसं येणार आहे, तर पहा परफेक्ट फ्युचर टेन्स सब्जेक्ट येणार आहे तुमचा, सब्जेक्ट नंतर शल ऑर विल कंपल्सरी आहे आणि त्याच्याबरोबर हॅव. लक्षात घ्यायचं हॅवच का, जसं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण हॅव किंवा हॅज पैकी एक घेतो, थर्ड पर्सनल सिंग्युलर असेल तर हॅज घेतो अदरवाइज हॅव घेतो. मग इथे फक्त हॅवच का, कारण की हॅव जो आहे तो टू हॅवचा V1 आहे. जसं तुम्हाला चार्ट आठवत असेल फॉर्म्स ऑफ वर्बचा, त्याच्यामध्ये काय आहे टू हॅव चा V1 हॅव आहे आणि म्हणून शल विल नंतर आपल्याला V1च घ्यायचा असतो म्हणून इथे फक्त आणि फक्त हॅवच येतो. इथे कधीही हॅज किंवा हॅडचा वापर होत नाही. आणि त्यानंतर V3 ऍज युजल. म्हणजे सेंटेन्स कसं झालेलं आहे, शी विल हॅव मेड फूड.
विल आलं कारण शी थर्ड पर्सनल आहे म्हणून. हॅव आणि मेड. ओके, मेड, मेक, मेड, मेड. ओके, V3 धातू सक्रिय पदाचे धातूसाठी तिसरे रूप मेड आहे. त्याचबरोबर वी शल हॅव रिटर्न आवर एक्सरसाइज बाय देन. इथे काय झालेलं आहे, शल, हॅव आणि रिटर्न असं आलेलं आहे म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, परफेक्ट फ्युचर टेन्स आहे असं आपण इथे म्हणू शकतो. सर्वात लास्ट 3 आलेले आहेत, परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. चला तर मग आपण पाहूया परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कडे येऊया. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये लक्षात घ्या, थोडंसं आपण इथे तर पाहूया की समजा मला आता सेंटेन्स परफेक्ट टेन्स आहे म्हणजे मला काय लिहायला हवं, जसं मागे आपण बघितलं परफेक्ट टेन्स आहे म्हणजे मी म्हटलेलं होतं की हॅव किंवा हॅज किंवा हॅड मस्ट आहे आणि याच्या बरोबर काय मस्ट आहे, V3. ठीक आहे, मग आपला हा जो टेन्स आहे परफेक्ट टेन्स आहे म्हणायचं झालं तर हॅव किंवा हॅज किंवा हॅड प्लस V3 येणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण याला कंटिन्युअस टेन्स सुद्धा म्हणतोय. मग कंटिन्युअस टेन्स मध्ये गरजेचं काय असतं तर ऑक्झिलरी प्लस V4. मग पहा ऑक्झिलरी कोणते आहेत तर हॅव किंवा हॅज किंवा हॅड या सुद्धा एक प्रकारचे ऑक्झिलरी आहेत. मग ठीक आहे, ऑक्झिलरी आपण या दोन्हीसाठी एकच घेऊया, ह्या ऑक्झिलरी आहेत आणि V4 राहिला तो आपण V4 काय करूया इथे V4 घेऊया, मग इथं V4 आला. ओके, मग आता हे कॉम्बिनेशन असेल तर टेन्स कोणता आहे, परफेक्ट कंटिन्युअस आहे. मग प्रेझेंट साठी असणारे ऑक्झिलरी घेतले की परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. ओके, पास्ट साठी असणारे ऑक्झिलरी घेतले की परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स असं आपण त्याला म्हणू शकतो. चला तर मग आपण पाहूया इथे कशा प्रकारे हे टेन्सेस क्रिएट झालेले आहेत. तर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स सब्जेक्ट आहे प्लस हॅव किंवा हॅज आलेला आहे ऍज पर जसं आपण म्हणतो परफेक्ट टेन्स आहे म्हणून हॅव किंवा हॅज आलेला आहे आणि इथे बीन आलेला आहे. लक्षात घ्या, जो फॉर्म्स ऑफ वर्बचा जो चार्ट दिलेला होता मी तुम्हाला, टू बी, टू हॅव आणि टू डू याचा जो चार्ट बनवून दिला होता तो खूप इथे महत्वाचा आहे. इथे बीन जे आहे ते टू बी च थर्ड फॉर्म आहे, V3 आहे. लक्षात घ्या, इथे आपल्याला काय काय हवंय तर हॅव किंवा हॅज किंवा हॅड, आपण हॅव किंवा हॅज घेतलं इथं. त्याच्यानंतर सांगतायत V3 घ्या आणि V4 पण घ्या. आता जर का एखादा जसं प्ले हे जर का वर्ब असेल त्या प्लेला मी V3 केला तर प्लेड होणार आहे, त्याच प्लेइंग करता येणार नाही. म्हणजे एकाच वर्बचं आपल्याला V3 V4 दोन्ही मध्ये रूपांतर करता येणार नाही. म्हणून इथे आपल्या मदतीसाठी कोण आलेला आहे, बीन. म्हणजे बी जे आहे ते बी च काय आलेलं आहे, V3 बीन झालेला आहे आणि मग आपण इथे मूळ क्रियापदाचं V4 घेऊ शकतो. जसं इथे घेते स्लीपिंग, स्लीप हे मूळ क्रियापद आहे त्याला स्लीपिंग आपण घेतले. पाहूया आपण सेंटेन्स, ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 5 years. लक्षात घ्या, हा जो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ना हा इतर लँग्वेजेस मध्ये नाही. मग हा टेन्स नेमका कसा आहे तर लक्षात घ्या, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स जो आहे तो म्हणजेच काय की एखादी ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झालेली आहे आणि आतापर्यंत ती ऍक्शन सुरूच आहे असं जर का आपल्याला दाखवायचं असेल तर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट. म्हणजे पहा इथे म्हणून हॅज प्रेझेंट आहे, कंटिन्युअस आहे, पास्ट पासून ऍक्शन चालत आलेले. पहा फॉर 5 years, फॉर 5 years म्हणजे 5 तासांपासून, म्हणजे तेव्हा 5 तासांपूर्वी ऍक्शन सुरू झालेली होती, अजूनही ते ऍक्शन चालूच आहे असं दाखवायचं असेल तर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. याच्यामध्ये हॅज बीन आणि मेन वर्ब जे आहे त्याला ING लावून आपण वाक्य करतो. ओके, याच्यामध्ये फॉर आणि सिन्स सारखे शब्द येतात या काळामध्ये. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, दे हॅव बीन बिल्डिंग द ब्रिज फॉर सेव्हरल मंथ्स. इथे पहा हॅव बीन बिल्डिंग. ओके, म्हणजे ब्रिज बांधण्याचं जे काम आहे ते भूतकाळात मागे चालू झालेलं होतं आणि अजूनही चालूच आहे असं सांगायचं म्हणून आपण इथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा टेन्स बघूया, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये काय येणार आहे तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4. हा टेन्स कधी वापरतो आपण तर लक्षात घ्या, एखादी ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झालेली होती आणि पास्ट मध्ये संपलेलीही होती असं दाखवायचं असेल. म्हणजे पास्ट मध्ये भूतकाळात सुरू झाली ऍक्शन आणि काही काळ चालू राहिली, लगेच संपली नाही लक्षात घ्या, पण भूतकाळामध्ये काही काळ चालू राहिली आणि काही काळानंतर ती संपली असं सांगायचं असेल तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे करतो. कारण की भूतकाळामध्ये ती ऍक्शन काही काळ चालू होती हे दाखवण्यासाठी आपण परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करतो. मग पहा, मिस्टर शहा हॅड बीन टीचिंग देअर फॉर 5 years. म्हणजे 5 वर्ष त्यांनी शिकवलं, 5 वर्ष त्यांची ऍक्शन जी होती टीचिंगची चालू होती म्हणून आपण इथे काय करतोय, हॅड बीन टीचिंग असं वापरतोय. त्याचबरोबर ऍट दॅट टाइम आय हॅड बीन रीडिंग द नॉवेल फॉर 2 months. इथे पहा
2 महिन्यांसाठी नॉवेल वाचलं होतं, परंतु त्या काळी पूर्वी पास्ट टेन्स मध्ये चालूही केलं होतं वाचायचं आणि पास्ट टेन्स मध्येच ते बंदही केलेलं होतं. आता मी वाचत नाहीये, परंतु पास्ट टेन्स मध्ये काही काळ ती ऍक्शन चालू होती आणि हे दाखवण्यासाठी आपण कंटिन्युअस सुद्धा वापर याच्यामध्ये करतो, म्हणून हॅड बीन आणि आयएनजी चा फॉर्म इथे आपण वापरतो. त्याचबरोबर आपण पुढचं पाहूया परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स जे आहे ते सुद्धा काय केलं जातं, तर या काळामध्ये हे दाखवण्यासाठी आपण वापरतो की ऍक्शन जी आहे ती फ्युचर मध्ये म्हणजेच भविष्य काळामध्ये सुरू होणार आहे, भविष्य काळामध्ये काही काळ चालू राहणार आहे आणि भविष्य काळामध्येच काही काळाने ती बंदही होणार आहे, असं ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस आपण परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स असं म्हणत असतो. पहा इथे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स आलेला आहे, सब्जेक्ट आलेला आहे, तुमचा शल आलेला आहे किंवा विल प्लस हॅव. जसं मी सांगितलं शल विल बरोबर V1 यायला पाहिजे, म्हणून इथे हॅव घेतलाय आपण, त्याच्यानंतर बीन घेतलाय आणि त्याच्यानंतर V4 घेतलेला आहे. मग आहे बाय नेक्स्ट मार्च वी शल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 2 years. म्हणजे पहा हे पुढचं आहे, नेक्स्ट मार्च म्हणजे येणाऱ्या मार्च मध्ये होणार आहे. ओके, म्हणजे पुढे होणार आहे, भविष्य काळात ऍक्शन घडणार आहे आणि भविष्य काळात ऍक्शन घडून गेलेली आहे असं घडणार आहे असं नाही, तर भविष्य काळात ऍक्शन चालूही होणार आहे आणि काही काळानंतर ती बंदही होणार आहे 2 years. ओके, म्हणजे 2 वर्षांसाठी ऍक्शन चालू राहून पुन्हा बंद पडणार आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. त्याचं दुसरं एक्झाम्पल आहे आय शॅल हॅव बीन टीचिंग फॉर 20 years नेक्स्ट जून. नेक्स्ट जून मध्ये ती ऍक्शन कंप्लीट होणार आहे. ओके, मग त्याच्यामुळे इथे काय केलेलं आहे, हॅव बीन म्हणजे काय आहे, इथे शल आलेला आहे, शल हॅव बीन आणि आयएनजी चा फॉर्म आलेला आहे. हा कशासाठी, तर परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी आपण इथे वापरत आलेलो आहे. ओके, तर लक्षात घ्या त्याप्रमाणे म्हणजे आता जे आपण टेन्सेस पाहिलेले आहेत, एकूण 12 टेन्सेस आपण पाहिलेले आहेत, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. त्याचे वेगवेगळे जसं तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचत असाल किंवा तुम्ही एखादं स्टोरी बुक किंवा कोणतंही तुम्ही इंग्लिश मधलं एखादं बुक वाचत असाल, त्यावेळेस प्रत्येक वेळेस सेंटेन्स वाचत असताना थोडंसं आयडेंटिफाय केलं की हा टेन्स असाचा आहे, तरी देखील आपला बऱ्यापैकी त्याचा अभ्यास होऊ शकतो. खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. जर का तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला टेन्सेस वर डायरेक्ट प्रश्न येत नाहीत, परंतु हा एक बेसिक स्टडी आहे आणि हा धडाशी आपल्याला पुढेही जाता येत नाही, त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, आज आपण थांबूया इथेच, परंतु त्याआधी एक लहानसा प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न आहे. तर पहा प्रश्न काय आहे माझा, की जसं इथे आपण बीइंगचा वापर केलेला आहे तसं काही सेंटेन्सेस मध्ये तुम्हाला बीइंगचा सुद्धा वापर दिसतो. बीइंग लक्षात घ्या, काही सेंटेन्सेस मध्ये आपण काय करत असतो, बीइंगचा सुद्धा वापर केलेला आहे. मग हा जो बीइंगचा वापर आहे, हा बीइंगचा वापर कुठल्या प्रकारच्या टेन्सेस मध्ये आपण करतो. पहा इथं सेंटेन्स मी तुम्हाला दाखवते, सेंटेन्स नाही दाखवते तर बीइंग. पहा आता बीइंग, आता असं जर का बीइंग जर का असेल तर जसं इथे आपण सगळीकडे बीइंग वापरलं, बीइंग कुठे वापरलं आपण, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरलं बीइंग, परंतु बीइंगचाही वापर असतो बऱ्याचशा सेंटेन्स मध्ये आपण पाहत असतो. मग हा जो बीइंग आहे, बीइंगचा वापर कुठे करतात किंवा कुठल्या टेन्स मध्ये करतात, याचं उत्तर प्लीज मला कमेंट करून कळवा. ओके, आणि आज आपण इथे थांबूया. पुन्हा आपण जे ग्रामरचे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, व्हॉइसेस असेल, डिग्रीज असेल, या प्रकारचे सेंटेन्सेस आपण पुढच्या लेक्चर पासून सुरू करतोय. परंतु त्याही आधी एक नवीन विषयाचा व्हिडिओ तयार करते आहे, तर तो एक नवीन विषय तुमच्यासमोर घेऊन येणार आहे, तर तो नक्कीच तुम्ही पाहाल अशी अपेक्षा करते. आणि आजचं हे जे आपलं व्हिडिओ जो आहे किंवा लेक्चर जे आहे त्यात आपण इथेच थांबूया. ओके, तर स्टे वेल, स्टडी वेल, बाय, टेक केअर.